नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्लाउड बाय आशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रेसिपी शेअर करत आहे खसखसची भाजी आणि वाफेवरची पोळी। तर उन्हाळ्यात हे स्पेशली ही भाजी खावायची असते, ही चांगली असते शरीरासाठी। तर मी खसखसला 2 तास अगोदर भिजू घातली होती। तिला मिक्सी पॉटमध्ये घालून त्याची छान बारीक पेस्ट करून घेतली आहे। थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेतली आहे। ही पेस्ट आपल्याला साईडला ठेवायची आहे आणि आपल्याला भरपूर कांदा वापरायचा आहे याच्यामध्ये। मी एवढ्या पीससाठी मी 3 कांदे घेतले होते। तर 3 कांद्याला मी चॉपर पॉटमध्ये घालून छान चॉप करून घेतले आहे, बारीक करून घेतलेले आहे। त्यातच मी टोमॅटो पण बारीक चॉप करून घेतलेला आहे। तर गरम तेलामध्ये छान भरपूर तेल घेतलं आहे। गरम तेलामध्ये जिरं घातलं आहे, मोठी विलायची आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। त्याच्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे। ते छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच लगेचच कसुरी मेथी घातलेली आहे। ते छान तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे आणि जो चॉप केलेला कांदा होता तो घालायचा आहे। तो तेलामध्ये भरपूर चांगला होऊ द्यायचा आहे। त्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला आपल्याला मिसळत राहायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हळद घालायची आणि हिंग घालायचं आहे। ते चांगलं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये। तिखट मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि ते पण चांगलं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे। आणि ते झालं असताना थोडंसं तेलामध्ये चांगलं झाल्यानंतर आपल्याला चॉप केलेला टोमॅटो घालायचा आहे। तो चांगला मिसळून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून तो मसाला चांगला स्मॅश झाला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जी आपण पेस्ट केली होती ती घालायची आहे। ती छान मिसळून घ्यायची आहे, त्या मसाल्यामध्ये कालवून घ्यायची आहे आणि तिला पण आपण थोडंसं झाकून ठेवायचं आहे त्या मसाल्यामध्ये होण्यासाठी। तर ह्याच्यामध्ये हे कालवून झाल्यानंतर छान झाकून ठेवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे फक्त पळीभर पाणी घालायचं आहे, त्याच्यामध्ये भरपूर पाणी सोडायचं नाही आहे। तर आपली ही भाजी रेडी आहे। थोडंसं पाणी आपण सोडलेलं आहे, थोडंसं होऊ द्यायचं आहे ते पाणी आणि रेडी आहे आपली ही भाजी। तर आणि आपल्या याच्यासोबत आता वाफेवरची पोळी कशी बनवायची आहे ते आपण बघूया। तर आपण नॉर्मल पोळीची कणिक आपण भिजवतो त्याचप्रमाणे ही पोळीची कणिक भिजवून घ्यायची आहे। नॉर्मल पोळी लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायची आहे। तिला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तिला एक फोल्ड केली आहे। एक फोल्ड केल्यानंतर त्याला परत तेल लावलेलं आहे। परत तेल लावल्यावर त्याची अजून एक फोल्ड केलेली आहे आणि हे मी पॉट गरम केलेला आहे, त्याच्यावर चाळणी ठेवली आहे। चाळणीला थोडंसं तेल लावलं होतं आणि ही पोळी जी आपण लाटली होती ती पोळी ठेवलेली आहे आणि ही 5 मिनिटातच होऊन जाते। तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।